आध्यात्मिक परिपक्वता ही आयुष्यभराच्या वाढीचा प्रवास आहे, ज्यामध्ये देवावर विश्वास, आत्मनियंत्रण आणि आत्मिक मूल्यांनुसार जगण्याची वचनबद्धता असते. काय आपण यासाठी वचनबद्ध आहात? उपासना, 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 प्रभुची करो उपासना, प्रभुची करो उपासना, 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 उपासना कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. प्रियांनो, प्रगल्भ, परिपक्व हे शब्द ऐकण्यास, उच्चारण्यास आणि समजण्यासही कठीण वाटतात, होय ना? पण सर्वांना समजेल अशा भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या बाबतीत पूर्णता प्राप्त करणे, ती गोष्ट पूर्णपणे समजणे आणि त्याद्वारे दररोज प्रगतीची एक एक पायरी चढणे. आजच्या अध्ययनात आपण काहीसे याच प्रकारे शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेव्हा आम्ही येशूच्या चित्तवृत्तीप्रमाणे गोष्टी करत राहतो, दररोज आम्ही एक एक पायरी चढतो, त्यावेळी आमची आत्मिक स्थिती शून्यातून परिपक्वतेकडे जाते. यासाठी पौलाने फिलिप्पीकरास कोणत्या गोष्टी कराव्या आणि कोणत्या गोष्टी करू नये याबाबत मार्गदर्शन केले. त्याचे आपण अध्ययन करणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही फिलिप्पीकरास पत्र ह्याचं अध्ययन करीत आहोत. 2 अध्यायाच्या 10 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेले आहे. आज 11 पासून पुढच्या वचनांवर आम्ही विचार करणार आहोत. फिलिप्पीकरास पत्र 2 अध्याय 11 वचन वाचूया. आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिव्हेने येशू ख्रिस्त प्रभू आहे हे कबूल करावे. प्रत्येक जिव्हेने येशू हा प्रभू आहे हे कबूल करावे याचा अर्थ असा नाही की प्रत्येक जिव्हेने त्याला तारक म्हणून कबूल करावे. नरकातही तेथल्या लोकांनी येशूचे प्रभुपद कबूल करावे ही गोष्ट मनोवेदक आहे. मला वाटतं की त्यामुळे त्यांच्या वेदना वाढतील. मी तुम्हाला एक सावधगिरीचा इशारा देत आहे. येशू ख्रिस्त जर तुमचा प्रभू नसेल तर त्याला प्रभू प्रभू म्हणण्याविषयी खबरदारी घ्या. कारण त्याने म्हटले आहे की त्याला अनेक जण प्रभू प्रभू म्हणतील आणि त्याच्या नावाने चमत्कार करतील. तरीही तो त्यांना म्हणेल, मला तुम्ही कोण आहात ते माहीत नाही. त्याला प्रभू म्हणण्यापूर्वी त्याला तुमचा तारक म्हणून तुम्ही ओळखणे आवश्यक आहे. जर तो तुमचा तारक आहे तर तो तुमचा प्रभू म्हणून त्याच्या आज्ञेत राहा. लोक जेव्हा गाणे म्हणतात, कोण मित्र येशुवाणी सारे ओझे वाहाया, तेव्हा ते मला फारसे आवडत नाही. कारण तो आमचा मित्र आहे, कबूल आहे. परंतु तो योहानकृत शुभवर्तमान 15 अध्याय 14 वचनात काय म्हणाला ते नीट ऐका. तो म्हणतो, मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. जर आम्ही त्याचे आज्ञापालन करतो तरच आम्ही त्याला आमचा मित्र म्हणू शकतो. जर आम्ही त्याची आज्ञा पाळत नाही तर तो आमचा प्रभू नाही. श्रोत्यांनो, आतापर्यंत आपण ख्रिस्ताची चित्तवृत्ती पाहिली. त्याने स्वतःहून लीनता पत्करली आणि त्यामुळे परमेश्वराने त्याला फार उंच केले. ख्रिस्ताच्या चित्तवृत्तीचे अनुकरण आम्ही करू शकत नाही. असल्याची चित्तवृत्ती ख्रिस्त येशूमध्ये होती, ती तुम्हामध्येही असो, हे ख्रिस्ताचे अनुकरण करून होत नाही. हे आमच्यामध्ये होत असलेले देवाच्या आत्म्याचे कार्य आहे, ज्यामुळे आमच्या जीवनात सौम्यता किंवा लीनता यांचे फळ तयार होते. आता ही ख्रिस्ताची चित्तवृत्ती रोमी विश्वासणाऱ्यांच्या जीवनात कशी दिसून येते ते आपण पाहणार आहोत. ती रोमी घरांमध्ये, रोममधील तुरुंगात कशी आचरणात आणल्या गेली ते आपण पाहणार आहोत. आम्हाला जी 3 उदाहरणे देण्यात आली आहेत ती म्हणजे पौलाची चित्तवृत्ती, तिमथ्याची चित्तवृत्ती आणि फिलिप्पीच्या मंडळीचा पाळक एपफ्रदीत याची चित्तवृत्ती. ही 3 उदाहरणे आपण पाहणार आहोत. या मूर्तिपूजक साम्राज्यामध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती प्रदर्शित करणारे, आचरणात आणणारे हे 3 जण होते आणि
तसे 30 लाख लोकही असू शकतील या पत्रामध्ये, परंतु आमच्या समोर या तिघांचे उदाहरण सादर करण्यात आले आहे. वाचूया श्रोत्यांनो 2 अध्याय 12 वचन. तो म्हणतो, म्हणून माझ्या प्रियजन हो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसतानाही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. श्रोत्यांनो, या ठिकाणी तारण हा शब्द सर्वसाधारण अर्थाने वापरण्यात आला आहे. त्यांच्या मंडळीत ज्या समस्या आहेत त्या सोडविण्याविषयी व त्यांच्या स्वतःच्या ख्रिस्ती जीवनात ज्या समस्या आहेत त्या सोडविण्याविषयी पॉल बोलत आहे. तो ह्यावेळी त्यांच्याजवळ मदतीकरिता नव्हता आणि रोमी तुरुंगात असल्याने तो त्यांच्याकडे परत जाऊ शकेल की नाही याचीही त्याला खात्री नव्हती. म्हणून तो त्यांना म्हणत आहे की त्यांनी त्यांचे तारण भीत व कापत साधून घ्यावे. अर्थातच एखाद्या व्यक्तीने भय धरून आपल्या प्रश्नांचा उपाय शोधावा असे तो म्हणत नाही, तर परमेश्वराचे भय धरून त्याचे मार्गदर्शन शोधत त्यांनी आपल्या प्रश्नांचा उपाय शोधावा असे तो त्यांना सांगत आहे. आम्ही ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर अनेकदा आमच्यापैकी अनेकांना आपल्या समस्यांच्या मार्गदर्शनाखातर देवाच्या सेवकांकडे जायची सवय लागते. काही लोक आपल्या प्रकृतीविषयी फारच काळजी करतात आणि थोडेसे बरे वाटेनासे झाले की ते डॉक्टरकडे जातात. तसे काही विश्वासणारे छोट्या छोट्या कारणांसाठी देवाच्या सेवकांकडे मार्गदर्शन किंवा सहाय्य मागायला जातात. परंतु ही गोष्ट योग्य नाही, कारण त्यामध्ये प्रभूवर स्वतःहून अवलंबून राहायला ते शिकत नाहीत. त्यामुळे त्यांची त्यांच्या प्रभूवरील विश्वासामध्ये वाढ होत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते स्वतःमध्ये व देवामध्ये देवाच्या सेवकांना जणू उभे करतात, जेव्हा की त्यांना थेट देवाकडे जाण्याचा मार्ग उपलब्ध असतो. ही गोष्ट खरी आहे की देवाने त्याचे सेवक आमच्याकरिता मार्गदर्शनासाठी सहाय्यासाठी ठेवलेले आहेत, परंतु ते तुमच्या व माझ्या वतीने देवावर अवलंबून राहू शकत नाहीत, विश्वास ठेवू शकत नाहीत. या दोन्ही गोष्टी आम्ही स्वतः वैयक्तिकरित्या करायला हव्यात. आम्ही स्वतः प्रभूकडे त्याचे पुत्र व कन्या या नात्याने व अधिकाराने जाऊ शकतो आणि त्याच्या कृपेचा स्वतः अनुभव घेऊ शकतो. कारण स्तोत्रकर्ता स्तोत्रसंहिता 34 अध्याय 8व्या वचनात म्हणतो, स्तोत्रसंहिता 34 अध्याय आणि 8वे वचन, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, त्याचवर भाव ठेवितो तो पुरुष धन्य. प्रत्येक विश्वासणाऱ्याचे देवाबरोबर ख्रिस्त येशूमध्ये वैयक्तिक नाते आहे आणि प्रत्येक विश्वासणारा देवाचे लेकरू असल्याने तो त्याच्या प्रार्थना निश्चित ऐकतो. मार्गदर्शनाकरिता प्रार्थनेच्या पाठबळाकरिता आम्ही देवाच्या सेवकांकडे अवश्य जायला हवे, परंतु ते आमच्या आध्यात्मिक कुबड्या होणार नाहीत याची आम्ही काळजी घ्यायला हवी, किंवा देवाच्या ऐवजी त्यांनाच आम्ही आमचा देव बनवण्याचे पाप आमच्या हातून होऊ देऊ नये. लक्षात घ्या की परमेश्वराने लंगडे, आंधळे, मतिमंद, बहिरे असे आम्हाला आमच्या नवीन जन्माच्या वेळेस केले नाही, तर त्याने आमच्या पायात बळ यावे म्हणून पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आम्हाला दिलेले आहे. आमच्या डोळ्यास प्रकाश प्राप्त व्हावा म्हणून त्याचे पवित्र वचन त्याने आम्हाला दिलेले आहे. आम्हाला पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन व सामर्थ्य दिले आहे. आमचे अंतःचक्षु उघडावेत, आम्हाला त्याची वाणी ऐकू यावी याकरिता आम्ही प्रार्थना मात्र केली पाहिजे. आपल्या गैरहजेरीत फिलिप्पेकरांनी हताश होऊन बसू नये याकरिता पॉल त्यांना सांगत आहे की विशेष म्हणजे त्याच्या गैरहजेरीत त्यांनी आपले तारण भीत व कापत साधावे, म्हणजे देवाचे भय धरून त्याच्या उत्तराची प्रतीक्षा करीत पवित्र आत्म्याच्या साह्याने आपल्या समस्यांवर उपाय शोधावेत. एकदा एक देवाचे सेवक हे वचन सकाळच्या उपासनेत वाचत होते, तेव्हा एक लहान मुलगी आपल्या आईच्या कानात कुजबुजली, आई, कोणीतरी तारण सिद्ध केल्याशिवाय तू तारण कशी साधू शकशील? श्रोत्यांनो, हा एक चांगला प्रश्न आहे. ख्रिस्ताने आमच्याकरिता तारण सिद्ध केलेले आहे. आम्ही ख्रिस्ताचा स्वीकार करून त्याला आपल्या जीवनाचा प्रभू बनविल्याशिवाय आमचे तारण कसे साधल्या जाईल? व जर आम्हा स्वतःलाच तारणाऱ्याची ओळख नाही तर आम्ही स्वतःच्या समस्या कशा सोडवू शकू? पुढे पॉल फिलिप्पेकरास पत्र 2 अध्याय आणि 13व्या वचनात लिहितो, कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. देवाने जे तारण
आमच्याकरिता सिद्ध केले ते तो आमच्या जीवनात कार्यरत होऊ देतो. देवाने जर तुमचे तारण केले आहे तर ते दुसऱ्या कशानेही नाही तर तुमच्या विश्वासाने केले आहे. तारणासाठी परमेश्वर कोणत्याही चांगल्या कृत्याची अपेक्षा करीत नाही. जे तारण त्याने विश्वासाच्याद्वारे सिद्ध केले आहे ते तो आमच्या जीवनात पूर्ण करेलच. कॅल्विन या एका महान धर्मतज्ज्ञाने म्हटले आहे की केवळ विश्वासाने तारण होते, परंतु जो विश्वास तारतो तो एकटा नसतो. याकोबाने ही गोष्ट वेगळ्या प्रकारे मांडली. कशी ते आपण याकोबाचे पत्र 2 अध्याय 17 आणि 18 वचनातून वाचूया. याकोबाचे पत्र 2 अध्याय 17 व 18 वचने. याप्रमाणे विश्वासाबरोबर जर क्रिया नाहीत तर तो जात्या निर्जीव आहे. कोणी म्हणेल, तुला विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत. क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवीन. फक्त परमेश्वर आमचे हृदय जाणतो. त्याला आमची खरी परिस्थिती ठाऊक आहे. परंतु तुमचा शेजारी तुमचा विश्वास पाहू शकत नाही. तो फक्त एक गोष्ट पाहू शकतो आणि ती म्हणजे विश्वासाने केलेल्या कृती. आमचा खरा विश्वास आमच्या वर्तनातून असा प्रगट होईल की आमच्या आजूबाजूचे लोक ओळखतील की आम्ही वेगळे आहोत. आम्ही ख्रिस्ती आहोत. आम्ही ख्रिस्ती आहोत ही ओळख दाखविण्यासाठी आम्हाला एखाद्या निशाणाची किंवा चिन्हाची गरज नाही श्रोत्यानो. आम्ही जितके समर्पित ख्रिस्ती जीवन जगतो, जितके ख्रिस्त केंद्रित जीवन जगतो, तितके आम्ही देवाच्या इच्छेनुसार चालू लागतो व आमचे निर्णय जेव्हा अशा प्रकारे देवाला समर्पित असतात तेव्हा तो आमच्याद्वारे योग्य व त्याच्या सत्संकल्पाकरिता कृती घडवून आणतो. तो आमचा पाय ढळू देत नाही. परमेश्वर धार्मिकाचा पाय सरकू देत नाही. स्तोत्रकर्ता 37व्या स्तोत्राच्या 23व्या वचनातील पहिल्या भागात आम्हाला सांगतो. स्तोत्रसंहिता 37 अध्याय 23 वचन. स्तोत्रसंहिता 37 अध्याय 23 वचनाचा पहिला भाग. मनुष्याची पावले यहोवाकडून स्थापिली जातात. तसेच पौलही फिलिप्पेकरांना दिलासा देऊन सांगत आहे की त्यांच्या विश्वासाच्या कृत्यांविषयी ते फजित होणार नाहीत, कारण इच्छा करणे व कृती करणे ही तुमच्या ठायी आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. माझ्या प्रिय श्रोत्यांनो, स्वतःच्या बुद्धीने व इच्छेनुसार तुम्ही निर्णय घेऊन त्याला विश्वासाचे कृत्य म्हणत असाल, ते देवाने तुमच्या ठायी साधले आहे असे समजत असाल तर ती गोष्ट चुकीची आहे. त्याने तुमचे कोणतेही कार्य सिद्धीस जाणार नाही, तर तुमच्या ठायी देवाने इच्छा करणे व कृती करणे हे त्याच्या सत्संकल्पासाठी साधावे याकरिता तेवढे ख्रिस्त केंद्रित आज्ञाधारक जीवन जगण्याची गरज आहे. तव इच्छा माझी इच्छा हे नुसते ओठांनी गाऊन होणार नाही, तर ते आम्हाला आचरणात आणायचे आहे. पौलाच्या ठायी ख्रिस्ताचे मन किंवा चित्तवृत्ती होती जी आम्ही सध्या अभ्यासत आहोत. पाणी द्या आणि
पॉल फिलिप्पेकरांना त्यांच्या जीवनात विश्वास कसा आचरणात यावा याविषयी लिहिताना 14व्या वचनात काय म्हणतो पहा, जे काही तुम्ही कराल ते कुरकुर व वादविवाद न करिता करा. म्हणजे जर तुम्ही कुरकुर करणारे असाल तर मंडळीच्या कार्यातील एखाद्या सेवेचा भार उचलू नका. दुसऱ्या कोणत्याही कारणाने होत नाही इतके नुकसान कुरकुर व वाद यांच्यामुळे होते. सर्व गोष्टी कुरकुर व वाद न करिता करा. मला अगदी खात्रीने माहीत आहे की तुमच्यापैकी अनेक जण म्हणतील, छे छे, मी अजिबात कुरकुर करीत नाही. पण ही गोष्ट खरी नाही. दिवसभरातले तुमचे वागणे नीट तपशीलवार आठवून पहा. तुम्ही दिवसातून अनेकदा अनेक कारणांकरिता तक्रार केलेली असेल. ती कधी तुमचा वेळेवर पगार न झाल्यामुळे, बस चुकल्यामुळे, मनासारखे काही न झाल्यामुळे किंवा तुमच्या कार्यालयातील तुमचा वरिष्ठ अधिकारी तुम्हाला आवडत नसल्यामुळे, अशा अनेक कारणांमुळे तुम्ही लोकांविरुद्ध व देवाविरुद्ध कुरकुर करता. श्रोत्यानो, हा मानवी स्वभाव आहे व कुरकुर करण्याच्या मुळाशी असमाधानी वृत्ती आहे. कदाचित तुमच्या घराचे प्लास्टर निघाले असेल व त्यासाठी तुमच्याजवळ पुरेसे पैसे नसतील आणि तुमचा शेजारी मात्र सुखचैनीत असेल, तर परिस्थितीविषयी तुमच्या मनात असमाधान येणे नैसर्गिक आहे. कुरकुर करणेही साहजिक आहे. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला कुरकुर करू नका अशी आज्ञा देते. इस्रायली लोकांनी वचनदत्त देशामध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवासाच्या काळात देवाविरुद्ध, मोशेविरुद्ध कुरकुर केली. अन्नाविषयी, पाण्याविषयी त्यांनी कुरकुर केली आणि परमेश्वराचा क्रोध त्यांच्यावर आला. कुरकुर करणे म्हणजे देवाविषयी असमाधान, असंतोष व्यक्त करण्याचे पाप आहे. ते त्याच्या कृपेचा, आमच्यावरील प्रीतीचा अपमान आहे. पॉल कुरकुर न करण्याविषयी उपाय देतो. तो उपाय म्हणजे आम्ही ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करणे. आम्ही ख्रिस्ताचे अनुकरण करू शकत नाही, कारण ते आमच्यासाठी अशक्य आहे. परंतु जर आम्ही ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण केली तर कुरकुर करणे आम्ही सहज टाळू शकतो. तसेच कोणतीही गोष्ट वादविवाद न करता करावी असे पौलाचे सांगणे आहे. आता वादविवाद केव्हा निर्माण होतात? जेव्हा एखाद्या समूहातल्या व्यक्ती स्वतःचेच मत अचूक, योग्य व शहाणपणाचे आहे असा दुराग्रह धरून बसतात, तेव्हा वादविवाद निर्माण होतात. परंतु समूहातल्या म्हणजे विश्वासणाऱ्यांच्या समूहातल्या प्रत्येक व्यक्तीने सौम्यतेने, लीनतेने, ख्रिस्ताच्या प्रीतीने एक दुसऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले तर वादविवाद होणार नाहीत. परंतु त्यासाठीही पुन्हा प्रत्येकाने ख्रिस्ताची चित्तवृत्ती धारण करायला हवी. कारण नम्रता, सौम्यता व प्रीती ही ख्रिस्ताच्या स्वभावाची वैशिष्ट्ये आहेत. लक्षात घ्या की पॉल फिलिप्पे येथील विश्वासणाऱ्यांचा ख्रिस्तावरचा दृढ विश्वास लक्षात ठेवून त्यांना हा सर्व बोध करीत आहे. तो आता 15व्या वचनात काय म्हणतो पहा, ह्यासाठी की ह्या कुटील व विपरीत पिढीत तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी अशी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे. त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखविताना ज्योतीसारखे जगात दिसता. पॉल फिलिप्पेकरांना ज्योतीप्रमाणे असण्याकरिता प्रोत्साहन देत आहे. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना जगाचा प्रकाश बनण्यास सांगितले. ख्रिस्ताची चित्तवृत्ती जेव्हा आम्ही धारण करतो तेव्हा परमेश्वर आमचे नीतिमत्व मध्यान्नाच्या प्रकाशाप्रमाणे करतो आणि या कुटील व विपरीत पिढीमध्ये आम्ही ज्योतीसारखे दिसतो. देवाची लेकरे म्हणून ओळखल्या जातो. परमेश्वर जेव्हा या अंधकारमय जगाकडे दृष्टी टाकतो श्रोत्यानो, तेव्हा त्याला त्याची लेकरे छोट्या छोट्या ज्योतींप्रमाणे दिसतात. लहान मुले गाणे गात असतात, एक छोटा दिवा येशूचा दूर चमकू दे, हरवेळी हरस्थळी चमकू दे. जसे आकाशात तारे चमकतात तसे आम्हाला या विपरीत जगात ख्रिस्ताच्या ज्योती म्हणून प्रकाशायचे आहे. पुढे तो 16व्या वचनात काय म्हणतो पहा, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले असे नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल. जीवन व प्रकाश यांचा परस्परांशी संबंध आहे, नाते आहे. जेव्हा विश्वासणारे जीवनाचे वचन पुढे धरून दाखवतात म्हणजे आचरणात आणतात, तेव्हा आम्ही जगामधला प्रकाश बनतो. फिलिप्पेतील विश्वासणारे त्यांच्या चांगल्या कृत्यांच्याद्वारे आपला विश्वास प्रगट करीत आहेत असे पाहून पॉल त्याविषयी फार आनंद करतो. त्यांचे पौलाच्या सेवेमध्ये परिवर्तन झालेले असल्याने ते पौलाचे अगदी निकटवर्तीय लोक आहेत. पॉल किती सुंदर रीतीने त्यांना उत्तेजन देत आहे ते लक्षात घ्या. त्यांच्याविषयी त्याला ख्रिस्ताच्या दिवशी अभिमान बाळगण्याचे कारण मिळावे
अशी तो त्यांच्याकडून अपेक्षा करतो. म्हणजे त्यांच्याकरिता त्याने प्रभूमध्ये जे श्रम घेतले त्या श्रमाचे उत्कृष्ट फळ आपल्याला त्यांच्याकडून मिळावे अशी अपेक्षा तो सादर करीत आहे व अप्रत्यक्षपणे त्यांना ख्रिस्ती जीवनाविषयी प्रोत्साहन देत आहे. 17वं वचन सांगतं, तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा होताना जरी मी स्वतः अर्पीला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करीतो. पवित्र शास्त्रातील सर्वात सुंदर वचनांपैकी हे एक वचन आहे आणि ख्रिस्ती जीवन कसे असावे हे या वचनातून स्पष्ट होते. पॉल जुन्या करारातील फार आधीच्या अर्पणाचा संदर्भ ह्या ठिकाणी देत आहे. उत्पत्तीचे पुस्तक 35वा अध्याय आणि 14व्या वचनात याकोबाने बेथेल येथे एक स्तंभ उभारला. त्या संदर्भात आपण वाचतो की त्याने एक पाषाण स्तंभ उभा केला आणि त्यावर पेयार्पण करून त्यास त्याला भंग केला. त्यानंतर लेवीय व गणना या पुस्तकांमध्ये आपण अर्पणांची वर्णने वाचतो. त्यावरून आपल्या लक्षात येईल की होमार्पण व अन्नार्पणावर ओतण्याचे एक अर्पण असे त्याला पेयार्पण असे म्हणत. ते पापार्पणावर कधीच अर्पिले जात नसे. हे एक अतिशय वेगळे असे अर्पण होते की ज्याचा तारणाशी काही संबंध नव्हता. ख्रिस्ताच्या व्यक्तित्वाशी त्याचा काही एक संबंध नव्हता. अग्नीने भक्षिल्या जाणाऱ्या अर्पणावर ते पाणी आणून टाकत असत आणि ते पाणी वाफेच्या रूपाने वर जाऊन अदृश्य होई. पॉल म्हणत आहे की माझे जीवन पेयार्पणाप्रमाणे ख्रिस्ताच्या अर्पणावर ओतले जावे अशी माझी इच्छा आहे. प्रभू येशूने सर्वश्रेष्ठ अर्पण केले हे पौलाला माहीत होते. आपले जीवन पेयार्पणाप्रमाणे नुसते ओतले जावे असे की त्याची वाफ बनावी अशी पौलाची इच्छा होती. आपली सेवा अशा प्रकारची असावी की त्यामध्ये पॉल कुठे दिसू नये तर केवळ ख्रिस्त दिसावा अशी त्याची इच्छा होती. ख्रिस्ताला सर्व सन्मान व गौरव मिळावा अशी त्याची इच्छा होती. ही पौलाची चित्तवृत्ती होते श्रोत्यानो, आणि यापेक्षा दुसरी कोणतीही मोठी इच्छा मी ख्रिस्ती जीवनाविषयी करू शकत नाही. 18व्या वचनात तो पुढे लिहितो, आणि त्याचाच तुम्हीही आनंद माना व माझ्याबरोबर आनंद करा. दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे तर पॉल त्यांना म्हणत आहे, जर तुमच्या जीवनातून सुवार्ता प्रदर्शित होत आहे तर माझे जीवन पेयार्पणाप्रमाणे ओतल्या जात आहे. आपण एकत्रितपणे याविषयी आनंद करूया. हे नम्रतेचे आचरण आहे. ज्या व्यक्तीमध्ये ख्रिस्ताची चित्तवृत्ती आहे तीच व्यक्ती पेयार्पणाप्रमाणे ओतल्या जाऊ शकते. ही गोष्ट किती सुंदर आहे, होय ना श्रोत्यानो? पॉल या उतार्याचा शेवट आनंद व उल्हास ह्यांनी करतो. आजकाल आपण बऱ्याचदा चुकीच्या गोष्टींबद्दल आनंद करतो. येशू आमच्याकरिता मरण पावला व आम्ही त्याची सेवा करू शकतो याकरिता आम्ही आनंद करायला हवा. अमुक एका व्यक्तीचा देव आपल्या कार्याकरिता उपयोग करून घेत आहे किंवा एखाद्या सुंदर मंडळीमध्ये लोकांचे तारण होऊन त्यांची विश्वासात वाढ होत आहे असे आम्ही ऐकतो, तेव्हा आम्ही आनंद करायला हवा. जर आम्ही नम्रभाव बाळगणारे असलो तर दुसऱ्यांच्या यशाविषयी आम्हाला आनंद वाटेल. परंतु आमच्यामध्ये कलह व वृथाभिमान आहे तर आम्हाला मुळीच आनंद होणार नाही. पौलाच्या काळात आणि आजही ख्रिस्ताच्या सेवेत अडखण आणणारी हीच गोष्ट होती. विश्वासणाऱ्यांमधील ख्रिस्ताची चित्तवृत्ती आनंद निर्माण करते व त्याद्वारे देवाचे गौरव होते. श्रोत्यांनो, आता आपण तिमथ्याच्या चित्तवृत्तीचा अभ्यास करूया. त्याची चित्तवृत्ती पौलासारखीच होती. वाचूया श्रोत्यांनो 19वे वचन. तो म्हणतो, तुमच्या संबंधीच्या गोष्टी ऐकून मलाही धीर यावा म्हणून तिमथ्याला मी तुम्हाकडे लवकर पाठवीन अशी मला प्रभू येशूमध्ये आशा आहे. तिमथी हा पौलाचा आध्यात्मिकरित्या पुत्र होता आणि पौलाला त्याच्याविषयी मोठा विश्वास होता. फिलिप्पी येथील विश्वासणाऱ्यांची काळजी घेण्याविषयी पौल तिमथ्यावर विश्वास ठेवू शकत होता. 20व्या वचनात तो म्हणतो, तुमच्या बाबींसंबंधी खरी काळजी करील असा दुसरा कोणी समान वृत्तीचा माझ्याजवळ नाही. या वचनात तिमथ्याच्या चित्तवृत्तीचे वर्णन आहे आणि आपल्या लक्षात येते की तो पौलाच्याच चित्तवृत्तीचा होता. 21 आणि 22 वचने मी आपणाकरिता वाचत आहे. कारण सर्वजण स्वतःच्याच गोष्टी पाहत असतात, ख्रिस्त येशूच्या पाहत नसतात. पण त्याचे शील तुम्हाला माहीत आहे की जसा मुलगा बापाची सेवा करीतो तशी त्याने सुवार्तेसाठी माझ्याबरोबर सेवा केली आहे. खरोखर श्रोत्यानो, तिमथ्याचे जीवन सुद्धा किती चांगले जीवन होते. त्याचा आदर्श आज आमच्या समोर आहे. आम्ही परमेश्वराजवळ प्रार्थना करूया की प्रभू
तू आम्हाला ख्रिस्तासारखी चित्तवृत्ती दे, पौलासारखी, तिमथ्यासारखी चित्तवृत्ती दे. परमेश्वर, ह्या विषयात आम्हा सर्वांची मदत करो आणि आम्हा सर्वांना आशीर्वादित करो. मागील कार्यक्रमातील प्रश्नाचे उत्तर आहे डी. येशू या नावाचा अर्थ आहे तारणारा. आजचा प्रश्न, पौल सांगतो की जे काही तुम्ही कराल ते टिंब न करता करा. ए. भांडण, बी. गाजावाजा, सी. कुरकुर, डी. गडबड. प्रियांनो, या प्रश्नाचे उत्तर उद्या सकाळी 6 वाजण्याच्या आधी पर्याय ए, बी, सी किंवा डी लिहून आपले नाव, पत्ता आणि ठिकाण यासोबत मोबाईल नंबर 7021474742 वर SMS किंवा व्हॉट्सॲप करा. प्रियांनो, वाढ होणे जसे सजीवांचे लक्षण आहे, त्याचप्रमाणे आत्मिक वाढ होणे हे विश्वासणाऱ्याचे लक्षण आहे. आज आपण शिकलो आहोत की आत्मिक परिपक्वतेकडे जाण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे. ते म्हणजे कुरकुर व वादविवाद न करणे, देवाची निष्कलंक मुले बनण्यासाठी प्रयत्न करणे. प्रियांनो, या गोष्टी करण्याद्वारे आपण येशूची चित्तवृत्ती धारण करण्याकडे पावले टाकणारे होतो. काय आपण या गोष्टी करण्यासाठी तयार आहात? आपण प्रार्थना करूया. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो बापा. तू आज आम्हाला पुन्हा एक वार आठवण करून दिलेली आहेस की आम्ही आमच्या जीवनामध्ये कुरकुर करू नये. होय प्रभूजी, आमचं जीवन हे तुझ्याद्वारे आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर दे बाप्पा, तुझ्याद्वारे झालेलं प्राप्त आम्हाला हे चांगलंच असतं, उत्तम असतं, हे आम्ही कदापि विसरू नये. होय प्रभू परमेश्वर दे बाप्पा. आणि बापा, आम्ही आमच्या जीवनामध्ये कुरकुर न करता जगण्यासाठी प्रभूजी आम्हाला आमचं लक्ष तुझ्यावर केंद्रित करण्यासाठी सहाय्य कर. होय प्रभूजी, ज्यावेळेस तू आमच्या जवळ आहेस, निश्चितपणे योग्य गोष्टी करण्यासाठी आम्ही सिद्ध आहोत. आणि म्हणून पापा, आम्ही तुला विनंती करतो, तू आम्हाला सहाय्य कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे, म्हणून तू ऐक. आमेन. प्रभूमध्ये श्रम करा आणि ख्रिस्ताच्या पसंतीस उतरा. प्रभूची शांती आपणाबरोबर असो.